सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण मिळू शकतं. राजकीय आरक्षण मिळवण्याचा हेतू असेल तर ती गोष्ट वेगळी. मुख्यमंत्र्यांचा टोला. ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. मुख्यमंत्र्यांचं ओबीसी नेत्यांना आश्वासन. मनोज जरांगेंनी किल्ले शिवनेरीवर घेतलं दर्शन. किल्ले शिवनेरीवरची माती कपाळी लावली. जरांगेंची जुन्नरमध्ये सुद्धा झाली सभा. जरांगेंना आझाद मैदानामध्ये एका दिवसाचं आंदोलन करता येणार, तर आंदोलन माझं एका दिवसाचं नाही, बेमुदत असेल. मनोज जरांगेंचाच इशारा. जरांगेंची समजूत काढण्याचे सरकारचे प्रयत्न. विखे पाटील, उदय सामंत जरांगेंशी चर्चा करण्याची शक्यता. जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न. जरांगेंची करणी आणि कथनी या दोन्हीमध्ये फरक आहे. मुंबईत अनुचित प्रकार घडल्यास जरांगे जबाबदार. गुणरत्न सदावर्ते यांची जरांगेंवर टीका. जरांगेंनी आंदोलनाऐवजी सरकारसोबत चर्चा करूया. चर्चेतून मार्ग निघू शकतो. मंत्री दादा भुसेंचं वक्तव्य. ओबीसी महासंघाचा आमरण उपोषण करण्याचा इशारा. गरज पडली तर मुंबईकडे कूच करण्याचीही तयारी. ओबीसी महासंघाच्या बैठकीत मोठा निर्णय. जरांगेंच्या आंदोलनाला भाजपचं बॅनरच्या माध्यमातून उत्तर. फडणवीसांच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये भाजपची बॅनरबाजी. इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो. बॅनरवर उल्लेख. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं राज ठाकरेंच्या बाप्पाचं दर्शन. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण. राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय. मुख्यमंत्री फडणवीसांची राहुल गांधींवर टीका. नागपूरमध्ये भाजपची शहर कार्यकारिणी जाहीर. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियुक्त्या. जुन्या नव्या नेत्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न. विरारमधील इमारत दुर्घटनेमध्ये 17 जणांचा मृत्यू. 9 जण गंभीररीत्या जखमी. मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर. देशासह राज्यामध्ये कांद्याचं अतिरिक्त उत्पादन. मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा जास्त. कांद्याचे दर घसरले. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत. अकोल्यामध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस. कपाशी, तूर, उडीद आणि सोयाबीनचे प्रचंड मोठं नुकसान. जम्मूमध्ये गेल्या 24 तासात पूर, तर 24 तासात 380 मिलीमीटर पावसाची नोंद. जम्मू काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये 2 दहशतवादी ठार. चिनार कॉर्प्स आणि पोलिसांची कारवाई. बिहारमध्ये एनडीएचं जागा वाटप जवळपास निश्चित. जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार. चिराग पासवानच्या पक्षाला 20 जागा. आज 1.5 दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन. पुढील वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप.